सुधा उपाहारगृहाच्या दुसऱ्या शाखेचे मोदी रेल्वे लाईन परिसरातील यतिराज हॉटेल शेजारील नव्या इमारतीमध्ये शानदार उद्घाटन करण्यात आले। मातोश्री पार्वतीबाई शंकरराव केणगी यांच्या हस्ते फीत कापून आणि पूजा करून रविवारी 12 मे रोजी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले। यावेळी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक केणगी यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच सुधा उपाहारगृह 16 मे पासून ग्राहकांच्या सेवेत रुजू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। आज 12 मे मातृदिनाच्या या शुभमुहूर्तावरती माझी आजी पार्वतीबाई शंकरराव केणगी, माझी आई गिरिजा विश्वनाथ केणगी, माझी काकू शैला सिद्धेश्वर केणगी यांच्या हस्ते व केणगी परिवाराच्या सर्व जे माझे मातृशक्ती आहे त्याच्या सगळ्यांच्या हस्ते आज 12 मे माझ्या यतिराजच्या शेजारी मोदी येथील शाखेचं आज उद्घाटन होत आहे। तर सगळ्यांना मातृदिनाच्या शुभेच्छा आणि असं सोलापूरकरांचं प्रेम आमच्यावरती राहू दे। ग्राहकांच्या सेवेत 16 मे 2024 पासून आपण सेवेत आहोत आणि ग्राहकांचं प्रेम आम्हाला तेव्हापासून 16 मे पासून आपल्या सेवेत आम्ही रुजू होणार आहोत। सकाळी 7 ते दुपारी 3:30 पर्यंत 12 ते 3:30 हा जेवणाचा विभाग असेल। ॲट अ टाईम 80 लोक रेग्युलर बेंचमध्ये बसतील, 60 लोक AC बसतील आणि 40 लोकांचं एक पार्टी हॉल आहे। हे आम्ही 16 तारखेपासून सेवेत रुजू राहणार आहोत। आमच्या सगळ्यांची प्रेमाची प्रतीक्षा आम्ही करतो आहे आणि असंच सहकार्य दिनबदिन आम्हाला लाभू हे सगळ्यांना नम्र विनंती। गेल्या 60 वर्षांपासून सोलापूरसह आजूबाजूच्या परिसरामध्ये इडली सांबार चटणी आणि मस्का स्लाइसची चव ग्राहकांना चाखायला देणाऱ्या केणगी परिवाराने सुधा उपाहारगृहाच्या माध्यमातून खाद्य संस्कृती जपण्याचे काम केले। या कार्यक्रमासाठी सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, हर्षल खरटमल, माजी आमदार दिलीप माने, उद्योजक यतीन शहा, हर्षल कोठारी, माजी महापौर अलका राठोड, शहाजी पवार, अविनाश महागावकर, प्रशांत बडवे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच मार्केट यार्ड, मंगळवार पेठ, चाटीगल्ली परिसरातील व्यापारी यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्राहकांची उपस्थिती होती।